भाजप आमदार आणि निवडणुकीसाठी भाजपचे रणनीतिकार प्रवीण दटके आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, भाजप शहरी भागातला पक्ष मानला जातो आणि नगर परिषद आणि नगरपालिका पंचायत जे त्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या, कितपत तयार आहे भाजप? भाजप हा 24/7 काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे त्याचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, त्याचे आता ग्रामीण भागातले नगरसेवक, प्रभागाचे प्रमुख, त्यांच्या मंडळाच्या कार्यकारिण्या या सगळ्या 24/7 काम करत असतात. आम्ही काही इलेक्शनपुरती काम करत नाही. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगायचं असेल तर आता 7 तारखेला वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होणार. तर वंदे मातरम गायनाचा आमचा कार्यक्रम. आम्ही काही नुसतं राजकारणाकरता राजकारण करत नाही आणि आम्ही समाजकारण करतो. त्यामुळे आमचे कार्यकर्ते हे जमिनीवर घट्ट उभे आहेत. मीच काल परवा एका मला जबाबदारी तिथे गेलो, तिथे बघितलं. उत्तम तयारी असलेली सगळी संघटना तिथे आहे. त्यामुळे उमेदवार कोण असेल हा मुद्दा गौण आहे. त्याचा सर्वे होईल, ज्याला तिकीट मिळेल त्याला मिळेल. पण कार्यकर्ता हा जमिनीवर घट्ट उभा आहे. त्यांनी पहिला संपर्क केला आहे, त्यांनी यादीचं वाचन केलं आहे. मान्य नागपूर जिल्ह्यात पालकमंत्री बावनकुळे साहेबांचा प्रचंड दौरा झाला आहे. त्यामुळे भाजपचा कार्यकर्ता हा 24/7 काम करणारा आहे. एका निष्ठेने काम करणारा आहे, एका विचाराने काम करणारा आहे. आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रात जी काही कामं सुरू आहेत, शेतकऱ्यांसाठी जे काही अतिवृष्टी आली, जे पाऊस, ते पैसे पोहोचले की नाही, या सगळ्या गोष्टींची काळजी घेणार आहे. त्यामुळे आमचाच पक्ष नगर परिषद, नगरपंचायत इलेक्शनमध्ये नंबर 1 वरच आहे. तुम्ही विरोधक एका बाजूला निवडणूक आयोगाकडे मतदार याद्यांच्या त्रुटी घेऊन जात आहेत, तक्रारी करत आहे, इतपत मागणी होत आहे की निवडणुका घेण्यात येऊ नये, आणि तुम्ही तुमचे कार्यकर्ते यादी वाचन करतायत असं सांगताय. काय फरक आहे? यादी वाचन काय? यादी वाचन म्हणजे माझ्या बूथवर किती मतं आहेत, त्यात महिला किती आहेत, त्यात पुरुष किती आहे, भाजपला मतं देणारे किती आहेत, वेशीवर किती आहेत, कोण मरण पावला आहे, कोण डुबारा आहे का, आहे का नाही का, कोण सोडून गेलं घर, कोण या बूथमधला माणूस तिसऱ्या बूथमध्ये राहायला गेला, या गावचा माणूस दुसऱ्या गावात राहिला, याला म्हणतात यादी वाचन. हे आम्हाला आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी शिकवलं आहे. आणि भाजपचा प्रत्येक बूथ प्रमुख, त्या बूथवर असलेले 30 लोक सक्रिय असतील, त्या 10-15 लोक हे नीट वाचून समोर जातात. आणि पेज प्रमुखापर्यंत, म्हणजे एका यादीवरची, एका पेजवरची मागून पुढून 60 नावं असेल, त्याची विभागणी असेल, अमकं असेल, तमकं असेल, महिला असतील तर महिला किती कुठे कुठे गेल्या पाहिजे, या सगळ्यांची तयारी तो बूथ प्रमुख करून घेतो. तो उमेदवार बघत नाही, तो पक्ष बघतो, त्या पक्षाचं चिन्ह बघतो. त्यामुळे भाजप निवडून येते. हे यादी वाचनची पहिली फेरी झालेली आहे. यादी वाचनची पहिली फेरी ग्रामीण सगळ्या भागांमध्ये नगर परिषद, नगर पंचायत झाली आहे. मी जिथे गेलो होतो तिथे झाली होती. आता उत्सुकता ही पण आहे की तुम्ही भाजप महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष आहे, विदर्भामध्ये भाजपचा प्राबल्य आहे. महायुती सर्व ठिकाणी होईल, काही ठिकाणी होईल की मोजक्या ठिकाणी होईल? काय होणार आहे? तो तर पार्लमेंट, महाराष्ट्राचा जो काही पार्लमेंटरी बोर्ड असेल तो निर्णय घेईल. ते सांगण्याचा पण अधिकार माझ्याकडे नाही. पण जिथे तिन्ही पक्षाला पूरक वातावरण असेल तिथे युती होईल, जिथे नसेल तिथे तिथले नेतृत्व त्याचा निर्णय करेल. पण महायुतीच नंबर 1 वर असेल असा मला कुठलाही, म्हणजे त्याला ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण तो आत्मविश्वास आहे. कारण मी एका ठिकाणी जाऊन ती तयारी बघितली आहे. ती तयारी सर्वच ठिकाणी आहे. भाजप किंवा महायुतीचे सगळे मंत्री असतील, सगळे आमदार असतील, त्या भागातले सगळे जिल्हाध्यक्ष असतील, सगळे मंडळ अध्यक्ष असतील, त्यांच्या टीम असतील, आणि भाजपचा जो बूथवरचा कार्यकर्ता आहे तो घट्ट उभा आहे. त्यामुळे मी या पक्षात सांगितलं ना की उमेदवार हा गुण आहे, तो पक्ष, ते कमळ, आणि त्या पक्षावरची त्या कार्यकर्त्याची निष्ठा आणि सामान्य माणसाची मदत करण्याची त्याची तयारी, या दृष्टीने आमचं पक्ष निवडून येईल. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये एक 25-26 तारखेच्या जवळपास चिन्ह मिळणार आणि अगदी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. फार कमी कालावधी मिळतोय. नाही, ज्या पक्षाला, जे पक्ष नियमित पक्ष आहेत त्यांचे चिन्ह ठरलेच आहे. ती एक त्यांची प्रोसेस आहे निवडणूक आयोगाची, ती फॉलो करावी लागते. पण प्रचार तर आता आज जर आजच्या इथं लागली आहे तर आजपासूनच तसा प्रचार सुरू होतो. त्यामुळे भाजपचा प्रचार याच्या आधीच सुरू झाला आहे. त्यामुळे भाजपसारख्या पक्षाला वेळ किती आहे, काय आहे, याच्याकरता खूप काही, म्हणजे तसं काही कन्सर्न नाही. आम्ही योग्य वेळेत योग्य प्रचार करतो आणि योग्य वेळ निवडून देतो. तर फार महत्वाचं वक्तव्य जे आहे ते आमदार प्रवीण दटके करतायत की भाजपच या निवडणुकीमध्ये, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये क्रमांक 1चा पक्ष असेल, आणि भाजपचे कार्यकर्ते तयारीची जी पहिली फेरी आहे ते पूर्ण करून बसलेले आहेत. त्यामुळे निवडणुकीचा फार मोठा आव्हान भाजप समोर नाही असा त्यांचा दावा आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.